श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कर्जमुक्तीसाठीचा उपाय. आणि हा उपाय पण तुम्हाला खूप असा प्रभावी उपाय तुम्हाला मी देणार आहे. तुम्ही कृपया ते करा. आणि 3 प्रकारचे जे उपाय आहे तुम्हाला सलग करायचे आहे. आपल्याकडून मिळत असलेल्या प्रेमाबद्दल सगळ्यात पहिले तर खूप खूप आभार, धन्यवाद. तर चला मित्रांनो, आपण आता पाहूया. पहिला हा आपला करणारा जो उपाय आहे तो कसा करायचा आहे आपल्याला. सगळ्यात पहिले आपल्याला घ्यायची आहे मौली, रोली आणि नारळ. आणि इथे आवश्यक एक गोष्ट ही आहे की तुम्हाला ती मौली किंवा रक्षासूत्र किंवा लाल धागा जो घ्यायचा आहे, तुमच्या घरात जो सगळ्यात उंच व्यक्ती आहे, ज्याची सगळ्यात हाईट जास्त आहे, त्याच्या उंची एवढा तो धागा तुम्हाला घ्यायचा आहे. किंवा ज्याच्या नावे कर्ज घेतलेला आहे त्याच्या उंची एवढा तुम्हाला तो धागा घ्यायचा आहे. तर आता आपण या रोलीने नारळावरती सगळ्यात पहिले स्वस्तिक बनवून घेऊ. तो स्वस्तिक आपल्याला या प्रकारे बनवायचा आहे. तर पाहू शकता, ही जी रोली असते ही आपल्याला शुद्ध अशी रोली घ्यायची आहे. आजकाल मार्केटमध्ये खूप अशी कलर मिक्स आणि केमिकलयुक्त रोली मिळते आहे. ती खूप हानिकारक असते. शुद्ध रोली जी असते त्याचा कलर तुमच्या हाताला नाही लागत. हे बघा, या प्रकारे आपल्याला इथं स्वस्तिक बनवायचं आहे. हे बघा, रोलीचं माझ्या हातात बिलकुल पण कलर जास्त आलेला नाही आहे. ही शुद्ध रोली आपण इथं घेतलेली आहे. काहीच रंग दिसत नाही आहे हातावरती. आणि आता बघा, हे आपल्याला इथं तुम्ही लाल धागा पण घेऊ शकता. इथे कशा प्रकारे गुंडाळायचं आहे ते तुम्ही इथं बघू शकता. या प्रकारे तुम्हाला तो पूर्ण धागा असा गुंडाळून घ्यायचा आहे. हे बघा, इथं रक्षासूत्र पण तुम्ही इथं घेऊ शकता. हे आपल्याला या प्रकारे असा गुंडाळून घ्यायचं आहे. हे आपलं नारळ तयार झालेलं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेचे स्मरण करायचे आहे की तुम्हाला या कर्जमुक्तीसाठी जे पण तुम्ही उपाय करत आहे त्याच्यात यश द्यावे. त्यांना मनोमन प्रार्थना करायची आहे व त्या नारळाला वाहत्या पाण्यात किंवा नदीत, विहिरीत, समुद्रात वाहून द्यायचे आहे. किंवा तुमच्याकडे ते पण नसेल तर तुम्ही घरातच एखाद्या बकेटमध्ये पाणी घेऊन, बादलीमध्ये पाणी घेऊन त्याच्यातही त्याला बुडवू शकता. आणि आता शेवटी तुमच्या लक्षात राहण्यासाठी मी ही टीप देत आहे की हा उपाय फक्त आणि फक्त तुम्हाला मंगळवारीच करायचा आहे. तर हा झाला आपला पहिला उपाय. तुम्हाला सलग असे 3 उपाय करायचे आहे. दुसरा जो उपाय आहे तो आहे की तुम्हाला मूठभर मोहरी घ्यायची आहे. मोहरी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि जर ती पिवळी मोहरी तुम्हाला भेटली तर फारच छान. आणि जर पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घरात जे आपण स्वयंपाकात वापरतो ती साधी मोहरी घेतली तरी चालेल. आणि ती मोहरी घेतल्यानंतर तुम्हाला हातात मुठीत घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या दारापासून घराच्या बाहेरील जे 4ही भिंती आहे तिथून ते पूर्ण भिंतीला लागून टाकायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करायची आहे देवासमोर की ही मोहरी तुमच्या घराला बांधेल की परत तुमच्या घरावर कर्ज चढणार नाही. हा झाला आपला दुसरा उपाय. आणि तिसरा उपाय जो आहे की तो आपल्या कर्मावर अवलंबून आहे की आपले कर्म आपल्याला चांगले करत राहायचे आहे. कर्म चांगले केल्यानंतर आपल्यावर अशी वेळ कधीच येणार नाही की कर्ज वारंवार आपल्याला घ्यावं लागेल. पण तरी पण तुम्हाला एक गोष्ट इथे हे लक्षात ठेवायची आहे की कधीही कर्जफेड करताना तुम्हाला मंगळवारीच करा. ज्याचाही कर्ज तुम्ही घेतलं आहे त्याला मंगळवारी पैसे परत द्या.
आणि कर्ज मंगळवारी कधीही घ्यायचं नसते. नेहमी जर तुम्हाला कधी कर्ज घ्यायची वेळ पडली, कोणाकडून तुम्हाला पैसे घ्यायचे तर बुधवारी घ्या, पण मंगळवारी तुम्हाला परतफेड करायची आहे. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे तुम्हाला लक्षात ठेवायची. सलग असे हे तिन्ही उपाय केल्यानंतर तुम्हाला कर्जमुक्ती जरूर मिळेल आणि तुम्ही हे तिन्ही उपाय करून पहा. पण मी अजून एक व्हिडिओ बनवणार आहे, ज्याच्यावर तुम्ही काही छोटे-छोटे उपाय करून कर्जापासून मुक्ती मिळवू शकणार. ते पण तुम्ही जरूर आजमावून पहा. तर चला मित्रांनो, कृपया जर तुम्ही माझ्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नाही केले असेल तर प्लीज करून घ्या आणि भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.